गायकवाड यांनी म्हणलं तर त्यांनी आपल्या महात्मा फुलेंना पुष्पहार अर्पण करायचे. त्यांच्याकडे द्या. डॉक्टर लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे. स्वप्नील काय काय इकडे रायटिंग कार्ड कार्ड आणलंय का? आणला आणला नाही नाही का आणखी दोघांनी बोलवा अगरबत्ती. कांबळे गुरुजींना विनंती करू की त्यांनी भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचे. पाच महिलांनी येऊन दीप प्रज्वलन करायचे. कांबळे गुरुजी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना एका मोठ्या कार्यक्रमाला जायचं खोबोलीला आणि सगळ्या महिलांना विनंती करतो त्यांनी दूध प्रज्वलन करायचं आणि पटकन सुरू करायचं. 5 अगरबत्ती नाम घ्यायचं आहे. सर्वांनी त्रिशरण पंचशीलमध्ये सामूहिक सहभागी व्हायचे आहे. नमो तस्य भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि. अभिन्नदान वीरमणि शिक्षापदं समादयामि. कामेषु मिच्छाचार वीरमणि शिक्षापदं समादयामि. मुसावादा वीरमणि शिक्षापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादटाना वीरमणि शिक्षापदं समादयामि. साधु साधु
सानु वन्नगन्धं गुणोपेतं हेतं कोसमसन्तते पूजयामि मुनिन्दस्कृपादसरोरये पूजेमि बुद्धं कुसुममेननेन पूयेन मेतेन लवाभिमोक्षं उपं मिलायति यथा इदं मे सायो तथा याति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन समदंशिन त्रिलोकं दीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धेन सुगन्धेन गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्माच सङ्गं सुगतत्तणभवं धातु धातुगापे लङ्काय जम्बुदेपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे साभबुद्ध सगन्धे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे साभेति बुद्धं दशबलतनुजं बौद्धिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बटाणेषु पतिचितं सारेकधातु महाबोधिबुद्धरूपं सकलं सदा सकलविश्वं विदुरयाणं देवरूपं सुदेवं विमलचक्षु गविरगोष्ठं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतदमं सुपेम वीरतराजं सुजनयितं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजनोत्सरा भगवंत मुसाकर भक्तकाजा चौदार संगरी शास्त्रदरिता करी कापल अरियुरी रौद्ररूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती गायता उदनगतिका मार्गराजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामान बोलती सार्थ स्वप्नम शरणबुद्धाच शरणधम्माच शरणसंघासमि भीमराजा इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बोधं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजेमि अद्धाइमाय पटिपत्या जाति जरा मरणमः परिमुच्यसामि इमिनं पुय्यकम्मेन मामे बालसमागमो संत समागमो तो यावं निपानपत्या देव संत कालेन संत संपत्ति हेतु च पीतो भवतु लोकस्य राजा भवतु धाम्यको सबे सत्ता सुखन्तो सबे होन्तु च केमिनो सबे भद्राणि पश्यन्तु मा क्षतिदुःखगामिन यानि भूतानि समागतानि भूमयानि वहनन्तलोके सबे भूता सुमना भवतु अथोपि सकच्च सुनन्दो भाषितं तस्मै भूतानि समेत सबमेतं करोत मानुषापजाय दिवाचरत्वचरन्ति बल्लि तस्मै निरखत अपमत्ताम् सपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपणं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं न तं गोचरितं चरे धम्मचारी सुखं क्षेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता भवभासति चाम्पां विश्रुत्वाणं धम्मं कायेन पश्यन्ति सवे धम्मधरो ह्यो धम्मं न पमाजति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽन्ति भवन्तु ते ईशितं पतितं कह्यं कीपमेवे समेजतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कप्पाचन्दोपणारसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततनिर्वाणसम्पत्ति इमिनाते समेजतु साधु साधु साधु. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. पूजापाठाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. मी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्याला लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितच एकच वाक्य सांगेन की बाबासाहेबांनी जे लिहिलंय, बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न करा. त्याच्यातूनच आपलं खरं जीवन सार्थकी होणार आहे. जीवन त्याच्यातूनच बदलण्याने आपला उत्कर्ष होणार आहे. याच्यातच आपलं खरं सौख्य आहे. एवढंच सांगेन आणि मी पुन्हा एकदा जयंतीच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो अशी विनंती करतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. जय हिंद. आपले कांबळे गुरुजी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि एक छोटासा त्यांचा स्वागत आपण करायचं आहे समितीच्या वतीने. मी आपले बोराळे दादा कार्याध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करायचा. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. धन्यवाद. ते गोड पाहुणे लाभलेले आहेत आपल्याला. आमचे मित्र डॉक्टर पंकज लोखंडे साहेब हे फिजिओथेरपिस्ट आहेत. डॉक्टरेट केले त्यांनी ऑर्थोपेडिक्समध्ये. सध्या ते मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहेत. त्यांचं छोटंसं एक कन्सल्टिंग क्लिनिक आहे आपल्या शेजारीच. मी त्यांना विनंती करतो की त्यांचा एक बहुलमूल्य वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्या मी समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण धम्मपीठावरती येऊन आम्हाला मार्गदर्शन कराल अशी मी इच्छा प्रकट करतो. धन्यवाद. बांधव माझ्याकडून सर्वांना सप्रेम जय भीम. आणि साक्षी पार्क या सोसायटीमधले रहिवासी आपण सर्व बाबासाहेबांची 135वी जयंती आपण साजरी करत आहोत. त्यानिमित्त माझ्याकडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पवारसाहेब बघा एक हप्त्यापूर्वी मला भेटलेले. त्यांनी मला सांगितलं की असं एक तर मी माझं इथे मनोगत होण्यासाठी इथं आलेलो आहे. मी असं काही मोठं भाषण देणार नाही आहे, पण माझे काय अनुभव आणि एवढ्या मोठ्या प्रवासातून मला काय दिसलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे मी. त्याच्यामुळे आज आपल्या भावी पिढीला जे तरुण मुलं शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत किंवा आणखीन काही मोठी मंडळी आहेत, त्यांना माझ्याकडून माझ्या अनुभवातून काहीतरी त्यांना एक गोष्ट त्यांना माहीत पडेल की कसं असतं आणि आपल्या मुलांना आपण काय केलं पाहिजे. स्कूल कॉलेजेसमध्ये नोकरीमध्ये काय काय संघर्ष करावा लागतो. त्या संघर्ष करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना तयार करायचं आहे. आजची परिस्थिती तुम्ही बघितलेलीच आहे. स्कूलमध्ये असताना आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी बराच काय अनुभव घेतला असेल. बाबासाहेबांचं वाक्य आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर आज जे काय मी तुमच्या समोर एक गेस्ट म्हणून उभा आहे ते बाबासाहेबांमुळेच आहे आणि त्यांनी जे दिलेलं वाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिकलो म्हणून मला आज ही संधी लाभलेली आहे. शिकलो याच्यामुळे माझी परिस्थिती बदललेली आहे. डॉक्टर होण्यापूर्वी आमची परिस्थिती एवढी काही छान नव्हती. तर माझे पप्पाही वडील आर्मीमध्ये होते. आर्मीमध्ये रिटायर झाल्यानंतर बँकेच्या सर्व्हिसमध्ये आले. पण त्या काळामध्ये एवढा पगार नसायचा. पण माझ्या मनात एवढं होतं की बाबासाहेबांचा फोटो बी बघायचो नेहमी. बुद्धांचा, बाबासाहेबांचा फोटो आणि ज्योतिबा फुलेंचा फोटो असायचा. तर मनामध्ये नेहमी अशी एक काय म्हणतो एकदम
प्रश्नचिन्ह निर्माणाची ही व्यक्ती कोण आहे, हे व्यक्तीने सूटबूट का घातलेलं आहे आणि काय केलेलं आहे, तर त्याच्याप्रती एक असं प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं. मग त्याच्यामुळे मग वाचायला सुरू केलं. ॲक्च्युली वाचायला सुरू केलं कॉलेजमध्ये असताना, तेव्हा खरे बाबासाहेब कळाले. लहान असताना मी असेच कार्यक्रमामध्ये आम्ही पार्टिसिपेट व्हायचो, जायचो, नाचायचो, असं बुद्धवंदना वगैरे व्हायचे, हे सगळं कळायचं. पण खरे बाबासाहेब पुस्तकातून कळाले. माझा एक अनुभव तुम्हाला सांगेन. मी कॉलेजमध्ये असताना 12वी सायन्सचं शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर मेडिकलला गेलो. मेडिकल कॉलेजमध्ये असताना पण बराच संघर्ष लाभला बोलण्यापेक्षा संघर्ष करावा लागला. आपल्याला काही फॅसिलिटीज भेटले तरी पण अशा काही छोट्या ताकद असतात, ते आपल्याला पाठी खेचायला प्रयत्न करत असतात, आपल्याला पाठी आवडत असतात. तर त्या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आपण आपल्या मुलांना तयार केलं पाहिजे. त्यासाठी त्यांना बाबासाहेब सांगितले पाहिजे, बुद्ध सांगितले पाहिजेत, ज्योतिबा फुलेंची क्रांती सांगितली पाहिजेत. आत्ताच नुकती सुरू असलेली सावित्रीबाई फुले यांची एक प्रोग्राम सुरू आहे, तो आवर्जून सर्वांनी पहा. पुढी परिस्थिती कशी होते आणि आता परिस्थिती कशी आहे. ज्योतिबा फुलेंनी जो संघर्ष केला त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला. बाबासाहेबांनी सगळं अभ्यास करून एवढी मोठी क्रांती, रक्तविरहित क्रांती केली. आपण खूप सुखी आहोत की आज आपल्याला शिकायला भेटतंय, बऱ्याच ठिकाणी वावरायला भेटतंय. या सगळ्या गोष्टी कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. म्हणून शिक्षण हे फार महत्वाचं आहे. शिक्षणामुळे तुम्हाला बुद्धी येणार, शिक्षणामुळे तुम्ही तर्क करू शकता. तर्क आला की तुम्ही तुमची प्रगती करू शकता. आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या तुम्ही तुमची प्रगती करू शकता. शिक्षण घेत असताना मुलांनी जाणून ठेवली पाहिजे की आपण समाजासाठी काहीतरी आपण एक देणार, समाजाला पे बॅक काहीतरी आपल्याला करायचं आहे. हे विचार मनात ठेवत असताना शिकल्यानंतर आपण संघटित झालो पाहिजे. नुसतं संघटित होऊन चालणार नाही. आता आपण नवीन ट्रेंड बघत आहोत की सगळे मुलं नोकरीला लागले, चांगले उच्च शिक्षित झालेत. आता आपल्याला आर्थिकदृष्ट्या भरपूर सक्षम व्हायचं आहे. होतं कसं, बरेच कारणं असतात. मुलं शिक्षण झाल्यानंतर नोकरी शोधतात, पण पाहिजे तसं यश भेटत नाही. पण जे शिकलेली मंडळी आहेत, जे अनुभवी मंडळी आहेत, ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे, कुठल्या एंटरप्रेन्युअर त्यांचा जर्नी असेल किंवा त्यांनी सुरू केलं असेल काय बिझनेस, तर त्यांनी तरुण मुलांना गाईड केलं पाहिजे. तरुण मुलांनी पुढे कसं आलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या तुम्ही कसं सक्षम झालं पाहिजे, यासाठी त्यांनी त्यांना गाईड केलं पाहिजे. हे त्यांनी लक्षात ठेवलं. ही मनात एक कास झाली पाहिजे, कारण आताच्या युगामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार महत्वाचं आहे. जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्याचा पॉलिटिकल पॉवरमध्ये, पॉलिटिकल शेअरमध्ये खूप मोठा हिस्सा आहे. शेवटचा संघर्ष करा. शिक्षण झालं, आर्थिक परिस्थिती सुधारली, तरी पण संघर्ष आहेच. तो संघर्ष, त्या संघर्षाला तोंड देण्यासाठी तुम्हाला तुमचा इतिहास माहिती पाहिजे. तुमचा इतिहास तुम्हाला कुठं माहीत पडेल? बाबासाहेबांना तुम्ही वाचाल तेव्हाच. बाबासाहेबांचा मेन उद्देश काय होता? बाबासाहेबांना तुम्हाला काय सांगायचं होतं ते तुम्हाला जेव्हा कळालं, त्या टायमाला तुम्ही संघर्षाला पेटून उठाल. आता मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी होते, नंतर पूर्ण बुद्ध पौर्णिमा पण आहे, बुद्ध जयंती साजरी होते प्रत्येक गावामध्ये. हा पूर्ण कालावधी 1-1.5 महिन्याचा चालूच असतो. पण या परिस्थितीमध्ये आपण आता असं मनात ठेवलं पाहिजे आणि आपण आपला असं एक उद्देश ठेवला पाहिजे की आपण आता आर्थिकदृष्ट्या पण सक्षम झालं पाहिजे. आणि बरेच लोक सक्षम होत आहेत. आता माझ्यानंतर पण काही वक्ते येणार आहेत, मंगेश बोरकर सर, ते एक IAS अकॅडमी चालवतात. मी त्यांचा विद्यार्थी राहिलेला आहे आणि मला खूप चांगला बोलू शकता, एक चांगली संधी भेटली की मोठ्या मोठ्या कमिशनर्स आपले विद्यार्थी आहेत, जे IAS ऑफिसर झाले, जे IPS ऑफिसर झाले, त्यांच्यामध्ये उठण्या बसण्याचा मला एक अनुभव भेटला, एक संधी भेटली. मी दिल्लीमध्ये गेलो, मी पुण्यामध्ये होतो, भारताच्या बऱ्याच राज्यामध्ये गेलेलो आहे, तिथे अभ्यास केलेला आहे. मेडिकल शिक्षणानंतर मी एक्सपिरियन्स घेतोय, तर प्रॅक्टिसही केलेली आहे. तर मला तेच जाणवलंय, बाबासाहेब आपल्याला इंटेलेक्च्युअल क्लास म्हणायचे. तर इंटेलेक्च्युअल क्लास का म्हणायचे? तर आज परिस्थिती अशी आहे, जर या देशामध्ये सर्वात जास्त पुस्तक कोण वाचत असेल, ब्राह्मणालाही पछाडलंय, तो आहे बौद्ध समाज. तर फक्त वाचून नाही चालणार, पण आर्थिक प्रगती केली पाहिजे. आर्थिक प्रगती करत असताना
आर्थिक प्रगती झाल्यानंतर डोक्यात हवा नाही गेली पाहिजे की तुमच्याकडे भरपूर पैसा आलाय, तुमची पोझिशन वाढलेली आहे, तुमची एक अमुक पोस्ट भेटलेली आहे, तुम्ही ह्या हुद्द्यावर ह्या पदावर आहात म्हणून समाजाला विसरून जावं, हे चूक नाही करायची. तर तुम्ही समाजाला काहीतरी देणार, समाजाला परतफेड काहीतरी केली पाहिजे, ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि पालकांनी त्यांच्या मुलांना हे मनामध्ये बिंबवलंच पाहिजे की बाबासाहेबांनी जे काही केलंय ते आपल्याला परतफेड करायची आहे. आज मी जे काही इथे उभा आहे, आज मी जे काही शिक्षण घेतलेलं आहे, भरपूर फीज होती, पण मी भरू शकलो नसतो जर बाबासाहेब माझ्या पाठीशी उभे नसते, आणि मेन म्हणजे माझा समाज माझ्या पाठीशी उभा नसता तर मी शिकलो नसतो. तर आपण समाजाला काहीतरी देणगा आहोत, देणी आपल्याला त्यांना पेबॅक करायचं आहे, हे मनात ठेवून तुम्ही तुमची प्रगती करा, शिक्षण करा, संघर्ष करा, एकत्र राहा. आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो, आपल्यापैकी आपल्या इथे पनवेलमध्ये, सुखापूरमध्ये किंवा इतर कुठे भागामध्ये जर कुठल्या विद्यार्थ्याला मेडिकल एज्युकेशन घ्यायचं असेल किंवा त्याला पुढे डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, मेडिकलसाठी जर काय मदत लागली, मुलांना काय गायडन्स पाहिजे, कसा अभ्यास करायचा, काय कसं करायचं, कुठला क्लास जॉईन करायचा, कोणाला आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांना मेडिकल क्लास जॉईन करायचा आहे, त्यांनी मला अप्रोच करू शकता, मला भेटू शकता, मी त्यांना गाईड करेन, त्यांना लेक्चरही देईन. आणि काही प्रमाणामध्ये मी UPSCचा विद्यार्थी राहिलेलो आहे. तर माझे बरेचसे मित्र आहेत ज्यांचं पुण्याला, दिल्लीला, मुंबईला क्लास आहे, आणि मी स्वतः ऑल इंडियाचा फॅकल्टी आहे. ऑल इंडियामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन मी लेक्चर्स घेतो. भारतीय संविधान, सायन्स आणि एन्व्हायरमेंट हा माझा विषय आहे. त्याचबरोबर मी आता कर्जतमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तासगावकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, तासगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ज्यांचं मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, तिथे मी ॲज अन असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आणि नुकताच मला खूप आनंद वाटतो सांगण्यामध्ये गोष्ट तुमच्याशी शेअर करण्यामध्ये, तुमच्याशी एक सांगण्यामध्ये गोष्ट की हा एवढा जो प्रवास झाला, भले UPSC एक्झाम मी उत्तीर्ण नाही झालो, पण मी काहीतरी अनुभव घेऊन आलेलो आहे आणि मी ह्या जिद्दीने पेटलेलो आहे. आणि ह्या माझ्या मनामध्ये इच्छा अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये आपले जे विद्यार्थी असतील, जो दिल्लीमध्ये जाऊन संघर्ष केला, दिल्लीमध्ये जाऊन कळालं की बाबा IAS IPS होण्यासाठी हा अमुक अभ्यास लागतो आणि एवढं सर्व विचारामध्ये परिवर्तन असणं गरजेचं असतं त्यासाठी. आणि ही पर्टिक्युलर तुम्हाला एक स्किल्स, एक कला तुम्हाला अवगत पाहिजे, कारण ही सामान्य स्कूलच्या, शाळेच्या एक्झाम किंवा कॉलेजच्या एक्झामपेक्षा खूप डिफरंट आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे, त्याची तयारी केली पाहिजे. त्या तयारीसाठी काय मदत लागत असेल, आता माझ्यानंतर एक वाक्य येणार, ते पण तुम्हाला उत्तम प्रकारे सांगणारच आहेत, पण माझा पण काहीतरी खारीचा वाटा तरी असेल. तुम्हाला काही मदत लागली तर मी तेही सांगेन. तर PhDची एक्झाम असताना माझी एंट्रन्स एक्झाम होती. एवढा 17-18 वर्षाचा माझा अनुभव आहे मेडिकल एज्युकेशनमध्ये, टीचिंगमध्ये. जेव्हा PhDचा पहिला पेपर जेव्हा दिला त्याच टायमाला मला कळालं मी सिलेक्ट आहे. ही शिक्षणाची ताकद आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या तर्काची ताकद आहे. बाहेर आल्यानंतर बघितलं पहिला पेपर झाल्यावर सगळे MD जेवढे झालेले प्रत्येक फील्डचे लोक होते, सगळे रडत होते, कारण देत होते मी सिलेक्ट होणार ना, पेपर खूप टफ होता. पण मला तेव्हा कळालं की मी सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर मला एवढंही समजलं की मला हे अमुक कॉलेज लागणार आहे. आणि टू माय सरप्राईज मला तेच कॉलेज नेमकं लागलेलं PhDसाठी. आणि PhDमध्ये मला देशामध्ये सगळ्यात उत्तम गाईड असे मला लाभलेले आहेत. तर मी हे सर्व श्रेय बाबासाहेबांना देतो आणि माझ्या समाजाला देतो. माझं क्लिनिक जवळच आहे. 1 मिनिटं घेईन मी, जास्त बोलणार नाही आणि माझं 2 शब्द पूर्ण करेन. मी सध्या मात्रा ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तिथे HOD आहे. माझं स्वतंत्र क्लिनिक पण आहे आणि इकडचे बरेच काही लोक माझ्याकडे पेशंट म्हणून पण आलेले आहेत. तर मी जी ट्रीटमेंट करतो, काही लोकांना मणक्याचा त्रास होतो, गुडघ्याचा त्रास होतो, बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो, खांद्याचा, जॉईंटचा. तर सर्वात पहिले आपले एक समज अशी असते की आपण डॉक्टरला जाऊन भेटावा. डॉक्टरकडे गेलो तर तो आपल्याला इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, आपल्याला तात्पुरता आराम येतो. पण तो त्रास परत येतो काही टायमानंतर, काही कालावधीने परत येतो. तर ह्याच्यामध्ये मी योगदान काय देऊ शकतो? मी एक रिसर्च स्कॉलर, एक रिसर्च सायंटिस्ट असल्याप्रमाणे मी त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करेन, त्याचं मूळ कारण शोधून काढतो
त्याच्यानंतर दोन गोष्टी असतात, एक स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स, मे बी तुम्हाला काही गोष्टी कळणार नाही याच्यामधल्या, तरी पण मी सांगतो. काही मंडळी असेल ते शिकलेले असेल त्यांना कळेल, जे इंग्रजी त्यांना माहीत असेल. एक स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स म्हणून एक गोष्ट असते आणि क्लिनिकल सिग्निफिकन्स म्हणून गोष्ट असते. थोडक्यात तुम्हाला कधी डायबिटीस कोणाला झालं असेल किंवा कोणाला डायबिटीस असेल, कोणी अनुभव केला असेल, काही लोक डॉक्टरकडे जातात, ते त्यांना औषध देतात डायबिटीसचं. डायबिटीस थोडं कंट्रोलमध्ये राहतं, पण कधी वाढतं, कधी कमी होतं. पण काही वेळेला असं पण होतं की डायबिटीस कंट्रोलमध्येच येत नाही. आणि काही ठिकाणी काही वेळेला असं असतं की आपल्यामधले काही बंधू ते डॉक्टरकडे गेले नाही, पण त्यांनी काही चेंजेस केल्यामुळे त्यांचा डायबिटीस पण कंट्रोलमध्ये येतो आणि समाप्तही होऊन जातो. तर तुम्ही डॉक्टरकडे जेव्हा जाता, तुम्हाला जेव्हा लक्षणं दिसतात डॉक्टरला, ते स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स म्हणून असतं. तशी नोंद केली जाते, त्याचा एव्हिडन्स असतो, जर रिसर्च केली जाते त्या गोष्टीवर, त्या आजारावर, त्या पर्टिक्युलर कंडिशनवर. त्याच्यानंतर खूपशे ट्रायल्स केल्यानंतर एक त्याचा सॉल्युशन शोधलेला असतो, त्याचा उपाय शोधलेला असतो. तर ते सिम्पटम, ते लक्षण असं दिसल्यामुळे त्याला असं औषध दिलं पाहिजे, ह्याला स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स म्हणतात. पण तुम्हाला ट्रीटमेंट दिली पाहिजे किंवा नाही दिली पाहिजे, किंवा किती ट्रीटमेंट दिली पाहिजे, कितपत दिली पाहिजे, किंवा तुमची लाईफस्टाईल किंवा तुमचं दैनंदिन रोजचं वागणं, झोपणं, उठणं, तुमची लाईफस्टाईल ही जर बदलून जर तुम्हाला ती कंडिशन कंट्रोलमध्ये करता आली, तर तुम्हाला औषध न घेताही तुमचा आजार बरा होतो. ह्याचं महत्व आहे क्लिनिकल सिग्निफिकन्स. तर हीच गोष्ट, हेच तत्व मी वापरतो. बऱ्याच लोकांना मणक्याचा त्रास होतो, स्लिप डिस्क होतं, काही लोकांना ऑपरेशन सांगितलेलं असतं, काही लोकांना भरपूर झीज झालेली असते, काही लोक गुडघ्याचा त्रास होतो, कोणाला चालता येत नाही, पण ते खूप झीज झाल्यानंतर माझ्यापर्यंत येतात. पण सुरुवातीला जर आले पहिल्या स्टेजलाच, तर तो पूर्णपणे आजार पूर्णपणे कम्प्लिटली बरा होतो. तर मी शस्त्रक्रिया थोडक्यात वाचवायचा प्रयत्न करतो. लोकांना त्यांच्या दैनंदिन दिवसामध्ये त्यांच्या रोजच्या ॲक्टिव्हिटी, जे चालणं, उठणं, बसणं, पळणं, किती त्यांना मेंटेन करता येते त्यासाठी मदत करतो, दुखणं कमी करून देतो. आणि फक्त बाबासाहेबांमुळे माझ्या समाजासाठी, बहुजन समाजासाठी मी माफक दरामध्ये पडेल तसं, जमेल तसं त्या फीजमध्ये त्यांना मदत करायला, त्यांच्या त्रासाला कमी करण्यासाठी मी तयार आहे, तत्पर आहे. या सगळ्या संदर्भात तुम्ही जे काही सांगितलं, कोणाला काही शंका असेल, भेटायचं असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर नक्की आवर्जून माझ्या क्लिनिकला भेटा किंवा पवार सर आहेत. मी बोलण्यामध्ये स्पीकरला एवढं पारंगत नाही आहे, मी प्रयत्न करत आहे, मी लेक्चर भरपूर देतो. तर माझ्याकडून काही राहिलं असेल क्षमस्व. आणि परत एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शिका, खूप खूप मोठे व्हा, समाजाला धरून चला पुढे. जय हिंद. आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपल्यासारखी व्यक्ती आमच्या साक्षी पार्कमध्ये येऊन तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि उपकृत केलं, त्याबद्दल मी समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि आपला छोटासा एक सन्मान सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मी बोराळे दादा आणि माटवणकर साहेबांना वरती जाण्याची विनंती करतोय. साहेबांचा डॉक्टर पंकज लोखंडे यांचा यथोचित सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काका सेंटरला या, तुम्ही मध्ये या, तुम्ही या बाजूला माटवणकर या साईड. सगळ्यांनी शाळेच्या लग्नात त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. डॉक्टर पंकज लोखंडे यांचं क्लिनिक ITM कॉलेजच्या अगदी समोर आहे. कोणाला ऑर्थोपेडिकचा त्रास असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा. त्यांची मेडिकल टीम खूप मोठी आहे. संपूर्ण भारतभरात त्यांच्या गायडन्स आणि मित्रमंडळी आहे. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल निदानाचं आणि शिक्षणाचं. आणि आपले प्रमुख पाहुणे मंगेश बोरकर सर आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, तर मी समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी धम्मपीठावरती यायचं आहे आणि त्याआधी त्यांनी
प्रतिमा पूजन करून घ्यायचं आहे. ते सहकुटुंब इथे आले, ते सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्यासोबत रोकडे साहेब पण आलेले आहेत, त्यांनाही विनंती करतो त्यांनी प्रतिमांचं पूजन करून घ्यायचं आहे. छोटासा स्वागत समारंभ आपण पाहुण्यांचा करून घेऊया आणि त्यानंतर मी बोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. ठीक आहे का, तुम्ही बसा तिथे. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वैचारिक अभिवादन. आणि आज आपण संयुक्त जयंती साजरी करत आहोत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी आपण करत असतो. तर या ठिकाणी साक्षी पार्क या ठिकाणी हा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांना जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो. सुबोध पवार साहेब काही दिवसांपूर्वी त्यांनी फोन केला आणि त्याच्यानंतर ते भेटायला सुद्धा आले आणि बोलले की जयंतीच्या निमित्ताने कुठल्या तरी विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. तर मी म्हटलं की माझं जे काम आहे ते गेले 21-22 वर्ष देशाच्या प्रशासनामध्ये अधिकारी पाठवण्याचं काम आहे. IAS, IPS, IRS किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले जे अधिकारी असतात, जसं आता इथे पनवेल महानगरपालिका आहे ही है ना, तर पनवेल महानगरपालिकेला एक आयुक्त असतो. तर तो जो आयुक्त असतो ते घडवण्याचं काम मी करतो. किंवा एखादा जिल्हा असतो, त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जो असतो ते घडवण्याचं काम मी करतो. आणि मी म्हटलं की बाबासाहेबांची जयंती आहे तर आपण आता एक नवीन ट्रेंड सेट केलेला आहे की जल्लोष करायचा. जल्लोष म्हणजे काय, तर 14 एप्रिलला म्हणजे ज्यावेळेस 13 एप्रिल आणि 14 एप्रिलचा मध्य असतो 12 वाजता, तर रात्री केक कापायचा. आता 125-35वी जयंती आहे, तर आता 135 वर्षाचा केक कापतो आपण. 150 वर्षाची जयंती असेल तर तेव्हा 150वा केक कापू नाही. म्हणजे आता एक केक कापणं साजरं झालेलं आहे. त्याच्यानंतर मिरवणुका काढतो आपण. मिरवणुकांमध्ये भीम के लगते जिगर आधे इधर और आधे उधर गाणं असतं, त्या गाण्यावरती डान्स करण्याचं काम आपण करतो. आणि असं जयंतीचा जल्लोष आपला या पद्धतीने होत असतो. तर माझं काम थोडंसं वेगळं आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जा आणि या आपल्या घराच्या भिंतीवरती लिहा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. शासनकर्ती जमात कोणाला व्हायचं आहे, तर फक्त या देशातील अस्पृश्यांना नव्हे किंवा अस्पृश्यातील फक्त स्पेसिफिकली जी पूर्वाश्रमी जे महार किंवा आताचे बौद्ध आहेत त्यांना नव्हे, तर या देशातील जे पिछडे आहेत सगळे, जो नाहिरे समाज जो आहे, त्यांना या देशाच्या प्रशासनामध्ये शासनामध्ये शासनकर्ता व्हायचं आहे. आणि मग ते शासनकर्ता होण्यासाठी काय करायला लागतं, तर हे समजून सांगण्याचं काम मी गेली 21-22 वर्ष करतोय. आणि पवार साहेबांनी आधी मला सांगितलं होतं की दरवर्षी 100-150 लोक असतात सोसायटीमध्ये. या सोसायटीमध्ये विविध जाती समाजाचे लोक राहतात आणि ते प्रत्येक ठिकाणीच राहतो आपण. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण आपण या जयंतीला नेमकं शैक्षणिक बाबतीमध्ये थोडंसं मागे राहतो आणि इतर जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात
तर त्यावरती आपली म्हणजे आपला जास्त भर असतो. तर मित्र, मी जो या ठिकाणी आलो तर तो याच उद्देशाने की बाबासाहेबांचं जे मिशन होतं, बाबासाहेबांचं जे विजन होतं, महात्मा फुल्यांचं जे विजन होतं. बघा, महात्मा फुल्यांनी सुद्धा जी क्रांती केली तर ती शिक्षणातूनच केली, आहे की नाही. आता टीव्हीवरती एक सिरियल सुरू आहे, हा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावरती एक सिरियल सुरू आहे. बघता का तुम्ही? बघता का? अरे किती लोक बघतात? सावित्रीबाई फुलेंची एक सिरियल सुरू आहे. अच्छा, 1-2 जणी बघतात, ठीक आहे, बाकी लोक नाही बघत. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की महात्मा फुल्यांना म्हणा किंवा सावित्रीबाई फुल्यांना किंवा बाबासाहेब आंबेडकरांवरती एक सिरियल आलेली होती मागे, हा बघितली असेल ना सगळ्यांनी. हा, माझा भीमराया है ना, त्याच्यावरती डान्स खूप बसवले लोकांनी, हा, त्या टायटल सॉन्ग वरती. तर आपल्या या समस्त महापुरुषांना प्रचंड त्रास झाला, प्रचंड अवहेलना, अपमान सहन करावा लागला. आणि तो त्यांनी कशासाठी सहन केला? कारण महात्मा फुल्यांचं पण त्या काळामध्ये 7वी पर्यंतचं शिक्षण झालेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं तर शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट हे सर्व त्यांनी मिळवलेलं होतं. आणि या लोकांनी त्यावेळेस जर विचार केला असता की आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये गुरफटून जाऊ आणि आम्ही आमचं वैयक्तिक आयुष्य जगू, तर कदाचित ज्योतिराव फुले हे महात्मा झाले नसते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभूषण किंवा बोधिसत्व झाले नसते. आणि आपण या ठिकाणी जयंतीचं सेलिब्रेशन थाटामाटात एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं नसतं. तर आपण का करतो? कारण त्या लोकांनी स्वतःचं शिक्षण घेतल्यानंतर ते स्वतःच्या भौतिक आयुष्यामध्ये बिझी राहिले नाही किंवा स्वतःचं भौतिक आयुष्य ते जगले नाही, है ना. आपण आता रमाईंवरती गाणे निघालेले आहेत, बाबासाहेबांवरती गाणे निघालेले आहेतच, प्रचंड मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांवरती गाणे आहेत. अलीकडे महात्मा फुल्यांवरती गाणे निघत आहेत, सावित्रीबाईंवरती गाणे निघत आहेत, है की नाही. आणि ते रमाईंवरती गाणं नांदणं नांदणं वगैरे, आहे की नाही, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि आज तुम्ही डान्स पण करणार आहात संध्याकाळी सगळेजण. डान्सला याच्यापेक्षा 5 पटीने गर्दी राहील, बरोबर ना सर? हा, म्हणजे बाबासाहेबांचं जे महत्वाचं कार्य आहे, पहिलाच संदेश जो आपला शिका, हा, तर त्या शिकाला विकून टाकतो आपण, राईट. पहिलाच संदेश आपण ऐकत नाही. ओके, बाकी संघर्ष करणे हे आपलं खतरनाक काम आहे. म्हणजे संघर्ष हा एकमेकांचा सोबतचा संघर्ष जबरदस्त आहे आपला, एकदम जोरात असतो तो, है ना. गट तट गिट काय काय ते, हा, है ना. तर हे सगळं आपलं फार जोरात असतं. तर माझी अपेक्षा होती की या साक्षी पार्क मध्ये राहणारे आपले बहुजन समाज म्हटले की सगळे बांधव आपलेच आहेत, है ना. म्हणजे याच्यामध्ये ओबीसी आपले बांधव आहेत, व्हीजे असतील, विमुक्त जाती, भटक्या जमाती, नोमॅडिक ट्राईब्स, शेड्यूल कास्ट मधल्या विविध जमाती, मायनॉरिटीज, म्हणजे जे सगळे नॉन ब्राह्मिन्स आहेत आणि ब्राह्मिन्स असतील तरी ते सगळे आपले बांधवच आहेत. कारण आपण सगळ्यांना बंधुत्वाच्या दृष्टीने बघतो. आणि शिक्षण किंवा करिअर हा असा विषय असतो की जो सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे समजा मंगेश बोरकर सगळ्या महाराष्ट्रात कार्यक्रम देण्यासाठी, शैक्षणिक कार्यक्रम, करिअरच्या संदर्भात बोलण्यासाठी जातात, युनिव्हर्सिटीजमध्ये जातात. तर ते काही जयंतीच्या निमित्ताने माझे कार्यक्रम नसतात, ते सर्वत्र कार्यक्रम असतात. एक अधिकारी घडविणारा व्यक्ती, मुलांचं करिअर घडवणारा व्यक्ती म्हणून सगळीकडे बोलवत असतात. परंतु या ठिकाणी नॉर्मली असं दिसून येतं जयंतीच्या वेळेस की जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांचं पार्टिसिपेशन असतं. बाकी आरक्षणाचे बेनिफिट्स घेऊन, संविधानिक बेनिफिट्स घेऊन सगळ्यांना या जयंतीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं. असा थोडासा एक प्रकार आहे. हळूहळू तो कमी होईल. ओके, हळूहळू तो कमी होईल. आणि मला वाटतं की जयंतीच्या निमित्ताने जेवढे आपण इथून पुढे शैक्षणिक किंवा स्पर्धा परीक्षा, करिअर विषयक, आरोग्य विषयक आणि इतरही ज्याच्यामुळे डेव्हलपमेंट होऊ शकते, ज्याच्यामुळे विकास होऊ शकतो, महिलांविषयीचे कार्यक्रम असतील, तर ज्यामुळे विकास होऊ शकतो त्या रचनात्मक कार्यक्रमांवरती जर आपण भर दिला तर मला वाटतं की इथून पुढे
सगळ्यांचं पार्टिसिपेशन यामध्ये असेल. मी आता माझ्या थोड्याशा मुद्द्याला सुरुवात करतो. माझा जो विषय या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा व त्या माध्यमातून उत्कृष्ट नोकरीसह देशसेवेची संधी. आता या ठिकाणी विद्यार्थी किती आहेत? किती विद्यार्थी आहेत का? कोणी पहिलं वर्ष, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ग्रॅज्युएशन सोडलं का शिक्षण? त्या दोघींनी शिक्षण सोडलं का? झालं शिक्षण, स्टॉप, बीकॉम झालाय, त्याच्या पुढे करायचं आहे, MBA करायचं. ओके, इकडे समोर सगळे रिटायर्ड लोक आहेत का इकडे? हा, अच्छा. ते तुम्ही आता सगळं म्हणजे PhD होल्डर दिसत आहेत सगळ्या जणी, गळ्यात लायसन वगैरे सगळ्यांचं आहे. तर तुमची मुलं असतील ना सगळ्यांची, महिला मंडळ. आता सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात जास्त जबाबदारी कोणावरती टाकली होती? महिलांवर टाकली ना. अच्छा, तर एखाद्या तरी महिलेला स्वप्न पडलं का की माझ्या आता ते गाणं वाजवतो ना आपण, बाबासाहेबांचं ते एक गाणं आहे, लाल दिव्याच्या गाडीला, हा आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तर किती लोकांना वाटलं आतापर्यंत की आपल्या दारात सुद्धा लाल दिव्याची गाडी असली पाहिजे? किती लोकांना वाटतं? महिलांना. तुम्हाला नाही मिळणार, तुमच्या मुलांना मिळू शकते ना. तुम्ही तर झाले, आता तुमचं झालं, आता कार्यक्रम संपला सगळा. हा? किती महिलांना वाटतं? मुलं आहेत ना, मुलं बाळा असतील ना घरी? हा, ओके. तर किती 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 महिलांना वाटतं लाल दिव्याची गाडी आली पाहिजे? अच्छा, ठीक आहे, व्हेरी गुड. इकडे पुरुषांमध्ये साहेब, अच्छा, नातू आहे की नातू आहे? अच्छा, ओके. तर आता किती जणांच्या घरी मुलं आहेत जी शिकतायत, 10वी करतायत, 12वी करतायत, ग्रॅज्युएशनला आहेत, फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत? किती लोकांकडे आहे? शिकतच नाही का? हा, शिकतायत. ती मुलं कुठे गेली? आहेत का? की जेवणाच्या वेळेस येतील? हा, ओके, ठीक आहे, चालेल. बघा, मी एवढ्या लांबून माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आलो. म्हणजे मी आता मला सव्वा तास, दीड तास लागतो समजा ठाण्यावरून यायला. तर मी म्हटलं की चला, कार्यक्रम आहे, मुलांना, आपल्या मुलांना आपला फक्त नाचण्याचा गाण्याचा कार्यक्रम न दिसता शिक्षणाचा कार्यक्रम दिसला पाहिजे, म्हणून मी मुलींना दोघींना घेऊन आलो इकडे. मिसेसला घेऊन आलो, म्हटलं चल आपण जाऊया. तर आणि रोकडे साहेब पण आले माझ्या कार्यक्रमाला. रोकडे साहेबांची मुलगी सुद्धा उच्च शिक्षित आहे आणि ती सुद्धा आता IASचा तयारी करते. भविष्यामध्ये ती IAS दिसेल आपल्याला कधीतरी, जेव्हा जयंती असेल तेव्हा. वैष्णवी, IAS म्हणून येशील ना तू इथे कार्यक्रमाला भाषण द्यायला? हा, ओके. तर लक्षात घ्या की बाबासाहेबांना आपण कोणत्या पद्धतीने डोक्यात घ्यायला पाहिजे. काय होतंय की जयंतीच्या निमित्ताने खूप ठिकाणी कार्यक्रम असतात. माझा पहिला कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा झाला. आता बोईसरला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, म्हणजे भारतातले जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात, अणुऊर्जा केंद्र, त्यांनी 3 वर्षापूर्वी पण बोलावलं होतं, 12-15 वर्षापूर्वी पण बोलावलं होतं. आणि त्यांच्याकडे त्यांची सगळी SC/ST OBC ऑर्गनायझेशन आहे. जवळपास 200-250 विद्यार्थी आणि पालक आणि सगळे त्यांचे सायंटिस्ट, सगळे अधिकारी वगैरे त्या कार्यक्रमाला होते. 3 तारखेला गुड फ्रायडे होता आणि 15 दिवस ते जयंती सेलिब्रेट करतात. परंतु 200 ते 250 विद्यार्थी आणि पालक, संपूर्ण 2.5 तास कार्यक्रम माझा चालला. आणि त्याच्यानंतर आणखी अर्धा तास माझा घेतला त्यांनी, म्हणजे जवळपास 3 तास माझं त्यांनी सेशन ऐकलं. कसं आहे की जे शिकून उच्च पदावरती गेले त्या लोकांना याचं इम्पॉर्टन्स असतं की बाबासाहेबांनी नेमकं आपल्याला दिलं तर ते काय दिलं आणि आपल्याला मिळालं तर काय मिळालं. नॉर्मली काय झालेलं आहे की आपण बाबासाहेबांना, जो सर्वसामान्य व्यक्ती आहे, त्यांनी वेगळ्या पातळीवरती स्वीकारलं, इमोशनच्या पातळीवरती, भावनिक पातळीवरती, की बाबा आम्ही बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलो किंवा बाबासाहेब आमच्या जातीत जन्माला आले. आणि मग तो एक नॅचरल बॉन्डिंग असते प्रत्येकाचं. नॅचरल बॉन्डिंग म्हणजे कसं की आमच्या जातीतला महापुरुष म्हणून आम्ही त्या दिवशी नाचायचं, त्या दिवशी गोडधोड करायचं, त्या दिवशी आम्ही काहीतरी उत्सव करायचा, है ना. बाबासाहेबांना फक्त भावनिक पातळीवरती समजून आपल्याला चालणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांवरती एक खूप महत्वाची जबाबदारी दिलेली आहे
म्हणजे बाबासाहेबांनी शेवटी जाता जाता 6 डिसेंबरच्या आधी आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे आपल्याला दीक्षा दिली. या देशातील ज्या 18 पगड जातीचे लोक होते, जे त्यावेळेस जागृत होते, त्या जागृत लोकांनी, विविध जातीच्या लोकांनी, बहुजन समाजातील लोकांनी आणि ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचे विचार त्यावेळेस कळलेले होते, पटलेले होते, अशा सगळ्या लोकांनी बुद्धाला, सगळे लोक शरण गेले. बुद्धाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय आहे, तर बुद्धाला शरण जाणं म्हणजे विद्वत्तेला शरण जाणं, नैतिकतेला शरण जाणं, शिक्षणाला शरण जाणं आहे. आणि महत्वाच्या गोष्टी समजून घेऊन, ज्याच्यामुळे तुमचा विकास होतो, ज्याच्यामुळे तुम्ही विकसित होत जाता, ज्याच्यामुळे तुमचे वैचारिक परिवर्तन होत जातं, या सगळ्या गोष्टींना नीट समजून घेणं म्हणजे बुद्धांना शरण जाणं. नैतिक आचरण करणं म्हणजे बुद्धांना शरण जाणं. तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही अनुयायी होते, वैचारिक अनुयायी होते, भावनिक अनुयायी होते, या सगळ्यांनी बाबासाहेबांसोबत नंतर बुद्ध स्वीकारले. नंतर आपण सगळ्या महापुरुषांची पूजा करणं सुरू केलं. आपण शिवाजी महाराजांची पण पूजा करतो, आपण महात्मा फुल्यांची पण पूजा करतो. परंतु आपण या महापुरुषांना जो मान सन्मान देतो तो अद्यापही सर्वच लोक देत नाही. मग आपली जबाबदारी काय असते की लोकांचं मानसिक परिवर्तन करणं, लोकांचं वैचारिक परिवर्तन करणं. आणि लोकांचं मानसिक किंवा वैचारिक परिवर्तन त्याच वेळेस होईल ज्यावेळेस त्यांचं मानसिक परिवर्तन होईल. तर वैचारिक परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि माझा जो विषय आहे त्या विषयामध्ये मी नेहमी एका गोष्टीवरती भर दिलेला आहे की लोकांचं विचार परिवर्तन करणं, परंतु त्यासोबतच लोकांच्या हाती एक चांगलं करिअर देणं. एक त्यांना, कारण काय असते की आता बघा, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक लोक भाषणं देतील. मग बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम केलं, किंवा सगळ्यांचं आपण गौरव उद्गार करतो, आपण प्रेज करतो लोकांना. काही ठिकाणी तर आजकाल व्हॉट्सअपवरती आलेले जे भाषणं असतात ते वाचून लोक मोकळे होऊन जातात. एखादा प्रसंग इकडून तिकडून, मध्येच काहीतरी राजकारणाचा विषय भाषणांमध्ये येतो, त्याच्यातून प्रॉडक्टिव्हिटी काहीच नसते. पण ज्यावेळेस आपण विचार आणि करिअर या दोन गोष्टींची सांगड घालतो, तर त्यावेळेस आपला जो आजचा युवक जो आहे त्या युवकाला दोन गोष्टी लाभतात. एक आहे तर विचार देतो आपण, आणि दुसरा आहे की त्या विचारांवरती चालत जर एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या मोठ्या पोझिशनला जर गेला तर तो त्या विचारांच्यामुळे अनेक लोकांचं भलं करू शकतो. त्यामुळे माझ्या मित्रांनो, या ठिकाणी माझा जो विषय आहे की भारतीय प्रशासकीय सेवा याच्यामध्ये कसं जायचं. आणि जर तुमच्याकडे विचार असतील, जर तुमच्याकडे महात्मा फुल्यांचे विचार असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने लोकांचं कल्याण करू शकता हे समजून घेणं फार आवश्यक आहे. सो संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये आपण बघितलेलं असेल की भारतीय संविधान आता बरेचदा मध्ये मध्ये अधूनमधून असं येतं की संविधानामध्ये बदल होतोय किंवा संविधान बदलणार आहे. अशा अनेकदा तुम्ही व्हॉट्सअपवरती पण मेसेज व्हायरल होत असतात, फेसबुकवरती पण येत असतात, किंवा मीडियामध्ये सुद्धा येत असतात की संविधान बदलणार आहे. आणि मग आपण एकदम पॅनिक होऊन जातो. किंवा आता तुम्हाला माहिती असेल की 3-4 दिवसापासून एक सोशल मीडियावरती एक पोस्ट चालू आहे की शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण, अ ब क ड. किती लोकांना माहिती आहे? काही माहिती आहे की नाही? इकडे महिला वर्ग थोडासा ऍक्टिव्ह दिसतोय, पुरुष वर्गाची झोप झालेली दिसत नाही. रात्रभर जयंतीच्या प्रिपरेशन मध्ये लागलेले होते बहुतेक. हा हा महिला मंडळ जास्त ऍक्टिव्ह आहे. हा, म्हणून महात्मा फुल्यांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांकडून जास्त पैसा केलेला आहे. पण पुरुष पण काही कमी नसतात, ते सुद्धा ऍक्टिव्ह असतात, है ना. हे सगळं बाकीचं बाहेरचे कामं तेच करतात, है ना. तर एनिवे, तर एक आता सध्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि 15 तारीख म्हणजे उद्यापर्यंत महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती हरकती सूचना मागवलेल्या आहे. म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये 4 गट करायचे, अ ब क ड. आता विषय तो वेगळा आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. पण त्या पोस्टमुळे समाजामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे. आणि
त्याच्यामध्ये पॅनिक होत आहेत लोक. पॅनिक होत आहेत म्हणजे काय, की अरे बापरे कसं होणार, आता आरक्षण जाईल का, आरक्षणाचं काय होणार वगैरे वगैरे. आणि मग जे आंबेडकरवादी आहे, जे नेहमी लढवय्ये लोक आहेत, ते त्याच्या विरोधात एक गठ्ठा जमा होत आहेत. आता तो सर्वस्वी विषय वेगळा आहे, त्या विषयावरतीच बोलायचं म्हटलं तर 2-4 तास चालले जातात, म्हणून मी काही बोलणार नाही. पण काय होतं की आपण हे जे विषय येतात, हे विषय थोडे वैचारिक पातळीवरती जर समजून घेतलं तर आपण पॅनिक होणार नाही. आणि त्याच्यासाठी लढायचं कसं असतं, तेव्हा बाबासाहेबांनी आरक्षणाची जी तरतूद संविधानामध्ये केलेली होती, त्याचा मूळ विषय काय होता, त्याचं मूळ उद्दिष्ट काय होतं, या जर थोड्याशा गोष्टी वैचारिक लेवलला समजून घेतल्या तर आपली लढायची दिशा जी असते ती स्पष्ट असते. आणि लढण्यासाठी बाहेर राहून लढण्याची आता गरज राहिलेली नाहीये. मी जे काम करतोय ते आतली लढाई करण्यासाठीचं काम करतोय. तुमच्या आता कदाचित किती लोकांचे आहे लक्षात येईल माहित नाही, काही लोकांचं तर माझ्या भाषणाकडे लक्ष पण नाहीये. ओके, समजून घ्या. भारतीय संविधान जे निर्माण झालं, या भारतीय संविधानाने 3 स्तर निर्माण केलेत. कुठले? हा देश चालवण्यासाठी तीन पदर किंवा 3 लेयर्स निर्माण झाल्या. कुठल्या कुठल्या आहेत सांगा? हा, या ग्रॅज्युएट मुली, भारतीय संविधानाने 3 स्टॅटस निर्माण केले. कुठल्या कुठल्या आहेत त्या? म्हणजे 3 विभाजन, भारतीय संविधानाने 3 गोष्टींमध्ये विभाजन केलं हा देश चालण्यासाठी. काय काय? एक आपलं सिविक्स, नागरिकशास्त्र शिकतो ना आपण शाळेमध्ये की नाही शिकत, त्याच्यामध्ये दिलेलं असतं की न्यायालयीन व्यवस्था, बरोबर ना? सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे. तुमच्या इकडे काही किरकोळ वाद झाले तर पहिले पोलीस स्टेशनमध्ये जाता, मग पोलीस स्टेशनमध्ये जर काही हे झालं तर मग न्यायालयात जातो माणूस, बरोबर? सगळे खटले न्यायालयात चालतात. मग त्याच्यामध्ये क्रिमिनल आहे आणि सिव्हिल आहे, फौजदारी आणि दिवाणी. तर न्यायालयीन व्यवस्था निर्माण झाली. त्याच्यानंतर दुसरी व्यवस्था कुठली आपली निर्माण झाली, ज्याला आपण म्हणतो कायदेमंडळ. कायदेमंडळ काय आहे? पार्लमेंट, संसद, देशाचं संसद. आणि प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असतात, काही ठिकाणी विधान परिषदा असतात, विधानसभांसोबत विधान परिषदा असतात. आणि तिसरं जे आहे त्याला म्हणतो आपण कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे काय, की आता आपण मुख्यमंत्री आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे, है ना? आणि महाराष्ट्र राज्य इतकं खतरनाक आहे की तिथे 2 उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे गरज नसताना 2 उपमुख्यमंत्री आहे की नाही? ते काही संविधानिक पद नाही आहे, परंतु ते आहे. म्हणजे ते बाबा ठीक आहे, रडू नको तू, तुला मी उपमुख्यमंत्री बनवतो, असा तो कार्यक्रम असतो तो आतमधला. तर 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री आहेत, है ना? कॅबिनेट दर्जाचे मंत्री. त्याच्यानंतर मग राज्य मंत्रिमंडळ. आपल्यातले एक कवी आहेत, ते नेहमी जात असतात वरती, हा, आणि ते जाऊन तिथे कविता गायनच करतात. ते दुसरं काहीच करत नाही. ते 4 ओळीच्या कविता म्हटलं की लोक खुश. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरचा राज असते तर त्यांनी डोकं आपटून घेतलं असतं की असे नेते, म्हणजे आता मी शब्द वापरला असता पण जाऊ दे, वापरत नाही. म्हणजे हे असं नेतृत्व निर्माण करण्यासाठी मी माझ्या जीवनाचा होम केला, हे त्यांना वाईट वाटलं असतं, महात्मा फुल्यांना वाईट वाटलं असतं, बाबासाहेबांना वाईट वाटलं असतं. तर कवी आणि शागिर्दची गरज नाही आहे आम्हाला, कारण कवी तर गल्लोगल्ली आहेत आपल्या इकडे. हा, तर तिथे आहे पार्लमेंट, संसद आहे, विधानसभा आहे, काही ठिकाणी विधान परिषदा आहेत. मग तुमचं मंत्रिमंडळ येतं आणि हे संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे, या मंत्रिमंडळाला सहाय्यक असणारी जी यंत्रणा आहे ती आहे ब्युरोक्रेसी. त्याला इंग्लिश म्हणतात ब्युरोक्रेसी, ओके, किंवा त्याला आपण म्हणतो प्रशासन. या प्रशासनाकडे आपलं साफ दुर्लक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं की जा आणि या देशाची शासनकर्ती जमात बना. जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. मी मुंबई पेरीफेरीमध्ये जवळपास 20 वर्ष काम करतो. मी नागपूरचा आहे, नागपूर अमरावती या भागातला. अपघाताने मी इकडे आलो
माझं 2004ला UPSC मधून सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये सिलेक्शन झालं होतं क्लास 1 अधिकारी म्हणून. त्याच्यानंतर त्याच वर्षी क्लास 2 अधिकारी म्हणून पण मी सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये सिलेक्ट झालो होतो. आणि नंतर अगदी IASच्या अगदी जवळ होतो. तुम्ही तुकाराम मुंडेचं वगैरे नाव ऐकलं असेल, ऐकलंय का? हां, ठीक आहे. फेमस झाला तो माझा बॅचमेट त्यावेळेसचा. नंतर मला पण प्रशासनात राहून नंतर मी मोठ्या पोझिशनला राहिलो असतो, पण मी सगळं सोडलं ते. कारण काय होतं की थोडेसे म्हणजे आमचा जो भाग आहे, विदर्भाचा जो भाग आहे, तिथे 2 प्रकारचे लोक आहेत तिथे सुद्धा, की बाबासाहेबांना डोक्यात घेऊन नाचणारे फक्त, आणि ते आयुष्यभर नाचण्याचंच काम करतात. आणि मग बाबासाहेबांना डोक्यात घेऊन प्रत्यक्ष काम करणारे. तर मी सेकंड टाईपचा माणूस आहे. म्हणजे नाचता मला पण येतं, गातो तर मी खतरनाक गातो. म्हणजे माझा आवाज फार मोठा आहे, म्हणजे हाय पिचचा गायक आहे मी. पण मी गाणं सोडलं, नाचणं सोडलं आणि म्हटलं की यार हे असं नाचून गाजून तर काय हे टाळ्या वाजवून काहीच होणार नाही. काम करणं गरजेचं आहे. आपला जो शत्रू आहे ना, तो शिस्तबद्धपणे काम करतो. आणि आपण काय करतो बघा, बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अजून आपल्याला नीट कळले नाही. बाबासाहेब आंबेडकर ना ऍक्शन मॅन होते, ऍक्शन मॅन. आणि बाकीचे लोक रिॲक्शन द्यायचे त्याच्यावरती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नेहमी ऍक्शन मोडमध्ये असायचे, की मी महाडचा सत्याग्रह केला. महाडचा सत्याग्रह काय? ऍक्शन. त्याला रिॲक्शन दिल्या लोकांनी. ब्राह्मणवादी समाजाने त्याला रिॲक्शन दिला. लोकांच्या डोकी फोडली, असं होईल तसं होईल, हे केलं. महात्मा फुले ऍक्शनवादी होते. जेवढे महापुरुष झालेत ना, ते ऍक्शन क्रियावादी होते, क्रियावादी. आपला प्रॉब्लेम काय झालाय की आपण निष्क्रिय तर नाही आहोत, पण आपण प्रतिक्रियावादी झालोय. कळतं का तुम्हाला मी काय म्हणतोय? ऍक्शन मध्ये असणं आणि रिॲक्शन देणं याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. ओके, म्हणजे आपण काय झालं, अरे उपवर्गीकरण होत आहे, त्या रिॲक्शन है ना. त्याच्यानंतर मग संविधान खतरे में है, द्या रिॲक्शन. अरे बाबा पण क्यों खतरे में है, काय चेंज होत आहे, उपवर्गीकरण काय नेमकं आहे ना. रिझर्वेशन पॉलिसी हळूहळू का कमी होते, प्रायव्हेटायझेशन का जास्त होतंय, मग त्याचा विरोध कसा केला पाहिजे, त्याच्यासाठी ऍक्शन्स काय घेतल्या पाहिजे, याच्यावरती आपण चर्चा करत नाही. चर्चा करून त्याच्यावरून काहीतरी कन्क्ल्युजन काढत नाही, आणि कन्क्ल्युजन काढून मग त्याच्यावरती जे ऍक्शन द्यायला पाहिजे ते काढत नाही. त्याच्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणजे मी बघतो की जयंती प्रचंड जोशात आपण साजरी करतो आणि ती साजरी करायलाच पाहिजे, परंतु त्यासोबतच आपल्या पुढचा ऍक्शन प्लॅन काय आहे ह्याच्यावरती आम्ही कधी विचार करत नाही, शांत बसून विचार करत नाही, है ना. ज्यावेळेस आपण 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जमा होतो, किंवा विजयादशमीच्या दिवशी, अशोक विजयादशमीच्या दिवशी ज्यावेळेस आपण नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये येतो, तर त्यावेळेस आपल्याला जाणवतं की समाजामध्ये अजूनही संघर्ष करणारे लोक लाखोच्या कोट्यावधीच्या संख्येने ग्रामीण भागामध्ये आहेत, गावाखेड्यामध्ये आहेत. त्यांच्या समस्या अजून सुटलेल्या नाही. शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे, परंतु शिक्षणाच्या संदर्भात बुद्धिजीवी लोकांनी किंवा जे खरेखुरे आंबेडकरवादी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, किंवा या बहुजन समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे. नॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, नॅशनलायझेशन ऑफ हेल्थ, म्हणजे आरोग्याचं राष्ट्रीयकरण होणं आजच्या घडीला गरजेचं आहे. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण होणं आजच्या घडीला गरजेचं आहे, परंतु ते आपल्याला कळतच नाही. या गोष्टी आहे. म्हणून मी कॅल्क्युलेटेड विचार केला आणि मला त्यावेळेस असं वाटलं की आपण शिक्षकाच्या भूमिकेत आलं पाहिजे. आपण शिक्षकाच्या भूमिकेत आलो तर प्रशासकीय यंत्रणेमध्ये फुले आंबेडकरी विचारधारेचे मोठ्या प्रमाणातील अधिकारी आपल्याला घडवता येईल. आणि मग ते काम मी 21 वर्षापूर्वी मुंबई सारख्या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे बेसिकली सुरुवात नागपूरला झाली, परंतु नंतर मुंबईला ते मोठ्या प्रमाणात सुरू झाली. कारण हे असंच चित्र होतं. म्हणजे लोकांना अजूनही कळत नाही. आता या मुलीने सांगितलं की MBA करायचं आहे. आता तिला नेमकं MBA कशासाठी करायचं आहे ते माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण MBAच्या ऐवजी तिने जर म्हटलं असतं की सर मला IAS बनायचं आहे, सर मला IPS बनायचं आहे, तर असे 56 MBA तुमच्या आजूबाजूला फिरतात IAS IPS बनल्यानंतर. ओके, तर हे लक्षात घ्या की आमचं
ध्येय ठरत नाही की आम्ही नेमकं कुठे जायचं, आम्ही कशासाठी जायचं आणि आम्ही जाऊन काय करायचं याची निश्चिती आमची बरेचदा नसते. संविधानाने जे 3 स्ट्रीम्स निर्माण केल्या, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह, हा संपूर्ण देश कोण चालवतं माहितीये का तुम्हाला? आपल्याला वाटतं की आपले प्रधानमंत्री आहेत ते देश चालवतात, आपल्याला वाटतं की आपले गृहमंत्री आहेत ते देश चालवतात, आपल्याला वाटतं की आपले मुख्यमंत्री आहेत ते राज्य चालवतात. संसद आहे देशाची. संसदेमध्ये किती लोक आहेत? लोकसभेमध्ये किती लोक आहेत माहितीये कोणाला? किती लोक आहेत लोकसभेमध्ये? पाण्याची सोय करा माझ्या. थंड असेल तर बरं होईल. लोकसभेमध्ये किती लोक आहेत बाबा? म्हणजे आपण जयंती कोणाची सेलिब्रेट करतोय? बाबासाहेब आंबेडकरांची. आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपण काय सिम्बॉल ऑफ नॉलेज. व्हॉट अबाउट स्टेटस ऑफ माय नॉलेज? व्हॉट इज द स्टेटस ऑफ माय नॉलेज? माझ्या ज्ञानाचं काय स्टेटस आहे? या देशामध्ये संसदीय लोकप्रणाली निर्माण केली बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणजे ती ऍक्च्युअली ब्रिटिशांची लिगसी होती. आणि बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची रचना करत असताना या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय संविधानामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली आली. पण मग या संसदीय लोकशाही प्रणालीचा फायदा तुम्हाला आणि आम्हाला काय आहे? तर आपण वोट करतो, है की नाही? आपण हाऊस नोट घेतो आणि वोट करतो, बरोबर आहे का? आपण विकले जातो, है की नाही? बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस काँग्रेसचा एक नेता म्हणाला होता कि बाबा साहब आपने वोट का अधिकार तो दे दिया, लेकिन ये जितने भी आपके लोग हैं उनको हम खरीद लेंगे पैसा देके. और लोग बिकते गए. ग्रामीण भागामध्ये फार विचित्र वास्तव आहे. शहरामध्ये पण मी ते बघितलं. खंबेच्या खंबे, म्हणजे हे छोटी आहे, एवढ्यात भागत नाही, मोठ्या मोठ्या असतात. बंपर, आमच्या ग्रामीण भागात त्याला बंपर म्हणतात, खंबा म्हणतात, है ना? म्हणजे दारू, चिकन, मटन, हा, जेवढे ईद मध्ये बकरे मरत नसतील तेवढे त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मारले जातात. म्हणजे हा प्रश्न आमचा फक्त एका विशिष्ट समाजाचा नाही, हा संपूर्ण देशातील बहुजन समाजाचा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला संसदीय लोकशाही प्रणाली अजून कळली नाही आणि म्हणून आपण चांगले नेते घडवू शकलो नाही. नेता हा घडत असतो आणि तो घडवावा सुद्धा लागतो. तुमचा जर नेता चांगला नसेल तर त्याला लाथ मारून जागेवर बसवण्याची ताकद बुद्धिजीवी वर्गामध्ये असली पाहिजे आणि ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना, शाहूंना, फुल्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये असली पाहिजे. ती वैचारिकता अजून आम्ही डेव्हलप केलेली नाहीये. मी असे हवेवरती बाण मारत नाही बरं. माझं फार फार खूप 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे मी. ओके, हे तुम्ही फार 50-60 लोक जात, हजार लोक असतात माझ्या कार्यक्रमाला आणि गेली 21 वर्ष हजारो सेशन्स घेतलेले आहेत. मी कॅडर कॅम्प घेणारा माणूस आहे. मी फक्त स्पर्धा परीक्षांवरती बोलत नाही, मी वेगळ्या विषयांवरती बोलतो. परत मूळ मुद्द्यावरती येतो. तर संसदेमध्ये, लोकसभेमध्ये 543 लोक आहेत. किती? 543. 543. 545 होते, त्यातले 2 कमी गेले, 543 आहे. आणि 272 लोकांचं सरकार बनत असतं. किती लोकांचं? 272 प्लस लोकांचं सरकार बनतं. म्हणजे केंद्र सरकार जे बनतं ते 272च्या पेक्षा जास्त लोकांचं सरकार बनतं. आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? 140 कोटीपेक्षा जास्त आहे ना. ते प्रॉडक्टिव्हिटीमध्ये आपण एक्सपर्ट आहोत. हा म्हणजे माझा देश किती लोक चालवतात? नाही 543 मधले ते अपोजिशन मधल्यावर दे आणि जे याच्यात असतात ते वेगळे. तर 272 लोक साधारणतः शासन करणारे असतात आणि मग बाकी अपोजिशन मध्ये असतात. ठीक आहे. आता यामध्ये आमचे मित्र पण आलेत, आगलावे साहेब. आगलावे साहेब ना. तर हा जो देश चालतो
त्याच्यामध्ये बेसिकली 543 लोक आहेत लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये 250 लोक आहेत. परंतु हे एवढे कमी लोक, 272 लोक जे आहेत, ते देश चालवू शकतील का? प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्याचं कॅबिनेट आहे, सरकार वगैरे आहे. तर इतके कमी लोक देश चालवू शकत नाही. तर हा देश चालवण्यासाठी मोस्टली जे सिलेक्शन केलं जातं ते स्पर्धा परीक्षांमधून केलं जातं. मुख्यमंत्री इकडे पनवेलमध्ये पनवेलचं आयुक्त काय करतो हे बघण्यासाठी येणार नाही, बरोबर. ठाणे जिल्ह्याचा कलेक्टर, त्याला त्याचं विशेषाधिकार दिलेले आहेत, तर ठाण्याचा कलेक्टर हा ठाणे जिल्ह्याचं काम बघेल. ओके, इथे पनवेलमध्ये तहसील आहे, तर पनवेलला एक तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, एक उपमुख्य काय म्हणतात त्याला उपजिल्हाधिकारी असेल. तर हे संपूर्ण देशाची जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा बघणारा हा अधिकारी असतो. त्यालाच आपण म्हटलेलं आहे एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी. वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आपल्या देशामध्ये. इन्कम टॅक्स आहे, आपल्या देशामध्ये ऑडिट डिपार्टमेंट आहे, अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, कस्टम्स डिपार्टमेंट आहे, सेंट्रल डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी वेगळे आहेत, स्टेटचे पोलीस अधिकारी वेगळे आहेत. ओके, तुम्ही तहसीलमध्ये जाता, तुमचं कामं वगैरे असतात तर जातात ना तहसीलमध्ये की नाही जात? तहसीलमध्ये जाता, कलेक्टर ऑफिसला जाता, तुमचे कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, कास्ट व्हॅलिडिटी काढायचं असेल, तुमचे साधे अगदी राशन जर कोणी घेत असेल तर त्याचे हे काढायचे असतील, आधार कार्ड काढायचं असेल, सरकारी गव्हर्नमेंटच्या सरकारी यंत्रणेकडूनच काढताना तुम्ही. ही सगळी जी यंत्रणा आहे, बेसिकली ही यंत्रणा देश चालवते. ही यंत्रणा देश चालवते. म्हणजे आता आपण काय करतो की आता महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, नगर परिषदांचे इलेक्शन झाले, तुमच्या दारावरती कधीतरी एखादा अधिकारी किंवा सरकारचा कर्मचारी येतो का? अभावाने येतो. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी तुम्हाला वोट मागायला येतो का? नाही येत. पण एखादा नगरसेवक, आता माझ्या माहितीतले एक व्यक्ती आहे, त्यांची पत्नी आता महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभ्या होत्या त्या, आणि त्यांची दोन्ही मुलं माझ्याकडे विद्यार्थी आहेत. 35 लाख रुपये खर्च केले. किती? फक्त 35 लाख. फक्त 35 लाख. आणखी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या छटाक भरायच्या निवडणुकीसाठी, नगर सेवक होण्यासाठी लोकांनी कोट्यावधी रुपये. आता काल एक जण ऑटोमध्ये गेलो मी, तर तो बोले सर हमारे यहाँ पे तो 1 करोड रुपये खर्च किए बोले. पैसा येतो कुठून हा वेगळा भाग आहे. पण हे जे लोकप्रतिनिधी आहेत, आपल्याला दिसतं काय समोर? नगरसेवक दिसतो. मग इथलं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जाणार नगरसेवकाकडे, साक्षी पार्क ज्याच्या अंडरमध्ये येतो त्या नगरसेवकाकडे, बरोबर. म्हणून आमचे आदर्श कोण असतात? पॉलिटिकल लीडर्स, है ना. इथे बाहेर आल्यानंतर इथे अनेक राजकीय नेत्यांचे, वेगवेगळ्या पक्षांचे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्याचे होर्डिंग्ज लागलेले आहेत. आपल्याला दिसतं काय की नगरसेवक दिसतो, आमदार दिसतो, मंत्री दिसतो. मग आमचे आदर्श किंवा आमचे हिरो सुद्धा तेच होतात. आम्हाला कलेक्टर दिसत नाही, आम्हाला कमिशनर दिसत नाही, आम्हाला तहसीलदार दिसत नाही, आम्हाला एखादा चांगलं काम करणारा अधिकारी दिसत नाही. पाठीमागचे कलाकार आपल्याला दिसत नाही, आपल्याला समोरचे दिसतात. म्हणजे ज्यावेळेस एखादा मूवी हिट होतो तर त्या मूवीमध्ये काय असतं की बॅक ऑफ द स्टेज काम करणारे जे लोक ते कधीच समोर येत नाही. परंतु हिरो कोण होता? बाबा शाहरुख खान, कोण होता? सलमान खान, कोण होती हिरोईन? कटरीना कैफ. ते प्रसिद्ध होतात. एक्झिक्युटिव्हचं किंवा कार्यकारी मंडळाचं तसंच आहे. संपूर्ण जो एक्झिक्युटिव्ह आहे, संपूर्ण जो शासन व्यवस्था आहे, या शासन व्यवस्थेला हा संपूर्ण राज्य, या देशातील गावापासून तहसीलपर्यंत, तहसीलपासून जिल्ह्यापर्यंत संपूर्ण जी यंत्रणा चालवल्या जाते ती यंत्रणा अधिकारी चालवतात. आणि हे अधिकारी तुम्ही नसेल घडला, परंतु तुमच्या मुलाबाळांनी होणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी आता 10वीत असतील, 9वीत असतील, 8वीत असतील, 12वीत असतील, फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला असतील, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, अशा सगळ्या लोकांनी किंवा पालकांनी, जे आज जर विद्यार्थी नसतील तर पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला आमचा जो मुलगा आहे, आमची जी मुलगी आहे ती उच्च पदस्थ घडविणं आवश्यक आहे.
हे तुम्ही अगदी अर्जंट लक्षात घ्या की आपण अलीकडे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे, प्रायव्हेटायझेशन आहे. आपण काय करतो की म्हणजे नॉर्मली आता मी मुंबई साईडला एक मेंटॅलिटी बघितलेली आहे. मुलगा 12वी झाला, जॉब करायला लागतो, किंवा ग्रॅज्युएशन झाली, बीकॉम झाली, जॉब करायला लागते. किती पैसा मिळतो तुम्हाला प्रायव्हेट जॉब्समध्ये? 15,000, 20,000, 35,000, 30,000 आहे ना, खूप झाले. माझ्याकडे MBA झालेली मुलं येतात, माझ्याकडे इंजिनिअरिंग झालेले मुलं येतात. अगदी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये सुद्धा आज 35-40 हजाराच्या वरती सॅलरी देत नाही चांगल्या वेल एज्युकेटेड मुलांना, जे खूपच क्रीम आहे, एकदम हायली क्वालिफाईड आणि खूप चांगल्या इन्स्टिट्यूशन्स मधून. त्यांना लाखोचे पॅकेजेस असू शकतात, पण अदरवाईज खूप चांगले पॅकेजेस किंवा खूप चांगले पेमेंट लोकांना मिळत नाही. आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण शिकलो फक्त कुठली तरी छोटी मोठी नोकरी करण्यासाठी शिकलो का? आणि जर आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत तर मग बाबासाहेबांना स्वीकारल्यानंतर आपण हा विचार करायला पाहिजे की माझ्या बाबासाहेबांनी मला काय सांगितलं होतं, कुठला आदेश दिला होता? शासनकर्ती जमात व्हा. शासनकर्ती जमात होणाऱ्यांची पोरं है ना, जर कुठेतरी प्रायव्हेटमध्ये, एखाद्या रिलायन्समध्ये, एखाद्या अदानीकडे, अंबानीकडे, टाटाकडे जर 20-25 हजाराची नोकरी करत असेल तर तुम्ही शासनकर्ते आहात की तुम्ही गुलाम आहात? कोण आहात तुम्ही? तुम्ही गुलामीच करताय ना एक प्रकारे. कारण त्या 20-25 हजारामध्ये तुमचं काय होतंय? फक्त घर चालतंय. ऍट द फॅग एंड महिन्याच्या शेवटी तुमची शिल्लक किती राहते? आपली ओरतान सुरू असते. एक वेळ आपण वडापाव खातात लोक, मुंबईची मेजॉरिटी ऑफ द लोक 1-2 टाइमचा वडापाव खातात. सकाळी एक वडापाव खाणार नाश्त्याचा, दुपारी एक वडापाव खाणार. म्हणजे आपण जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांची पूजा केली, बाबासाहेबांच्या जयंतीला आपण मस्तपैकी डान्स केला, सगळं केलं, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे केले. नंतरचे जे 363 दिवस आहेत उरलेले किंवा 360 दिवस आहे, ते दिवस तर आपण गुलामीच करतो एक प्रकारे. आपण आपल्या मुलांना सांगत नाही की बाबासाहेबांनी सांगितलं होतं शासनकर्ता बनायचं आहे. मग शासनकर्ता बनण्यासाठी काय काय आहे? तर चांगलं पहिले शिक्षण घे, 10वी शिक, 12वी शिक, ग्रॅज्युएशन हो, आणि नंतर मग आपल्याला नगरसेवक बनण्याचं ध्येय ठेवू नका. ज्याचे सगळे मार्ग संपले त्यांनी नगरसेवक बनावं. ओके, ज्याला नंतर काहीच राहिले नाही त्यांनी मग राजकारणात येऊन ठीक आहे आमदार बनला, खासदार बनला, मंत्री बनला, खूप चांगली गोष्ट आहे, पण मग त्याच्या मागे वैचारिक उंची तुमची मोठी असणं गरजेचं आहे. सो आपल्या हातात काय आहे? सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या हातात, सर्वसामान्य लोकांच्या हातात काय आहे? तर सर्वसामान्य लोकांच्या हातात आहे की मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण देणे आणि मुलांना कुठेतरी चांगल्या पोझिशनला जातील या दृष्टीने प्रयत्न करणे. तर इथे आता जे मुलं 8वी-9वी मध्ये आहेत, अशी कोणी आहेत का 8वी-9वीतली मुलं? 8वी-9वी मध्ये असलेली मुलं आहेत? कोणी आहेत का 8वी-9वीची मुलं की शिक्षण बंद केलेलं आहे? 10वी-12वी, हा कोणत्या वर्गात आहे बेटा? 10thला आहे, परीक्षा दिली, गेला. तुला काय बनायचं आहे भविष्यात? काही नाही बनायचं आहे, डिसाईड नाही केलं. गुड. अच्छा, याचे पॅरेंट्स कोण आहेत? तुमचा मुलगा. काय डिसाईड केलं त्याच्याबद्दल? अजून काही डिसाईड नाही केलं. ठीक आहे. आणखी मुलं आहेत का 9वी 10वी? हात वर करा, मी काय फाशी देणार नाही तुम्हाला. हा, 9वी 10वी वाले. आता मुलं सगळे गायबच करून टाकले का तुम्ही? मुलं घरी बसवले का? अच्छा, इथं तुमच्यापैकी कोणाची मुलं आहेत ग्रॅज्युएशन वगैरे करणारे? तुमचं काय, कुठं आहे ही? काय करते? हा, झालंय. आता पुढे काय करते? हा, कशाची? CFA. ओके. आणखी? अच्छा, त्याच्या पुढे जाणार आहेस आणखी? म्हणजे तुला प्रायव्हेट मध्ये जॉब करायचा आहे. CFA चांगला आहे पण प्रायव्हेट मध्ये जॉब करायचा आहे. हा,
ठीक आहे. आणखी कोणी इकडे दिसत आहेत मला काही विद्यार्थिनी? तू काय करते? हा, मास्टर्स करते. कशामध्ये? फार्मसीमध्ये, एम फार्म. अरे वा, व्हेरी नाईस. पुढे काही ठरवलंय? माझा एक विद्यार्थी जो फक्त बी फार्मसी आहे, तो दिल्ली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फूड इन्स्पेक्टर होता आणि आता डिसेंबर 2025ला तो असिस्टंट कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनाला सिलेक्ट झालेला आहे एमपीएससी थ्रू. असिस्टंट कमिशनरची पोस्ट आहे. असिस्टंट कमिशनर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एफडीएला सिलेक्ट झालाय. तुला माहिती आहे का त्याच्यामधल्या ऑपॉर्च्युनिटीज? हां, ठीक आहे. तर काही चांगलं बघ, चांगलं क्वालिफिकेशन आहे, चांगलं ध्येय ठेवायचं. छोट्या मोठ्या पोझिशनला कॉम्प्रोमाइज करू नका, लक्षात घ्या ही गोष्ट. ओके. आणि त्याच्यासाठी अभ्यासच लागतो, है ना. तर आपला आदर्श अभ्यास करणारा असेल तर आपणही अभ्यास केला पाहिजे. ओके. तर हे लक्षात घ्या की आता इथे आता काही फारसे तर विद्यार्थी मला दिसत नाही, पण तुम्हीच लक्षात घ्या की तुम्हा लोकांना म्हणजे बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं किंवा त्यांनी जे आपल्याला एक आदेश दिला होता एक प्रकारे की शासनकर्ती जमात बना. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे, खूप संधी आहे. आता हा 10वीत गेलेला मुलगा जर याची हाईट पर्सनॅलिटी चांगली असेल, तुम्हाला सांगतो की डिफेन्समध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए नावाची एक एक्झाम असते. आणि दुर्दैवाची गोष्ट, या देशामध्ये जो बहुजन समाज आहे, ज्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट येतात, शेड्यूल ट्राईब येतात, ओबीसी येतात, व्हीजेएनटी येतात, सगळ्या नॉन ब्राह्मिन्स सगळ्या बहुजन समाजामध्ये येतात. डिफेन्स म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. माहिती आहे तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स? या आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपल्याला एकही व्यक्ती या बहुजन समाजातील दिसत नाही. मॅक्झिमम जे लोक आहेत ते जे आधीपासून उच्च होते, उच्च कुलीन होते, उच्च वर्णीय होते, वर्ण व्यवस्थेमध्ये ज्यांचं स्थान उच्च होतं, हे सगळेच्या सगळे लोक तुम्हाला आजही आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये उच्च पदावरती दिसतील. म्हणजे आर्मीचा चीफ म्हणजे कोण की ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं आर्मी आहे. नेव्हीचा चीफ म्हणजे कोण? ज्याच्याकडे जो संपूर्ण देशाच्या नेव्हीचा लीडर आहे, एअरफोर्सचा लीडर आहे. त्याच्यामध्ये ना पवार दिसत, ना बोरकर दिसत, ना आगलावे दिसत, ना रोकडे दिसत, ना गायकवाड दिसत, ना कांबळे दिसत, ना भोसले दिसत, ना निंबाळकर दिसत. आमच्या काही लोकांना 96 कुळी असल्याचा गर्व असतो, परंतु तो 96 कुळी सुद्धा तिथे नसतो. मग काय गर्व? कशाचा गर्व? शिवाजी महाराज की जय म्हटलं की फक्त आमचं ऊर भरून येतो, पण आमचा माणूस नाही ना तिकडे. आमचा भोसले पाहिजे, पवार पाहिजे, निंबाळकर पाहिजे, पाहिजे की नाही? ते पण इथे पाहिजे, या कार्यक्रमात पण पाहिजे, पण नाही आहेत. तर समस्या अशी आहे की आम्हाला मूळ समस्याच कळलेली नाहीये. समस्या काय आहे की आम्हाला समस्याच कळलेली नाहीये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर डिफेन्स फोर्सेसमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आम्ही जातो काय? सॅल्यूट मारायला जातो. म्हणजे आम्ही सैनिक म्हणून जातो. आमची मराठा रेजिमेंट आहे आणि आमची महार रेजिमेंट आहे. त्याच्यामध्ये पण आता स्पेसिफिक असं जातीचं काही राहिलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आधीचे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य ते महार रेजिमेंटमध्ये आहेत अशातला भाग नाही. सगळंच त्याच्यामध्ये 50% बॅकवर्ड आणि 50% फॉरवर्ड असं प्रमोशन आहे त्याच्यामध्ये. तर डिफेन्स फोर्सेसमध्ये जर जायचं असेल तर त्याची सुरुवात 8वी 9वी पासूनच करायला पाहिजे असते. कारण 12वीच्या बेसिसवरती ज्याचं सायन्स आहे त्यांना ती एक्झाम चांगल्या पद्धतीने जाते. आणि डिफेन्समध्ये 18.5 पर्यंत एज लिमिट असते. अधिकारी जर बनायचं असेल तर 18.5 वयोमर्यादा 18.5 असते. आणि तुम्ही तुमच्या मुलांना सांगा जे आता 9वीला असतील, 7वीला असतील, 8वीला असतील आणि ज्याची हाईट उंची वगैरे चांगली आहे, जो थोडासा डॅशिंग आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं करेज आहे, त्याला सांगा की बेटा तुला आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये अधिकारी बनायचं आहे, मोठ्या पदावरती जायचं आहे. कारण काय होतं माहिती आहे का? आपल्या इथे मानसिकता काय लोकांची? इंजिनियर बनणे, डॉक्टर बनणे. त्याच्या पलीकडे आपल्या इथले महाराष्ट्रातले लोक विचारच करत नाही. पण जर मी माझ्या मुलाला सांगितलं, मुलीला सांगितलं की तू 9वी 10वी पासून तुझं मॅथ्स चांगलं कर, तुझं हिस्ट्री चांगलं कर, तुझं जॉग्राफी चांगलं कर, तुझं सायन्स चांगलं कर, तुझं जनरल नॉलेज चांगलं कर, आणि जर त्या मुलीनी किंवा मुलानी 11वी पास झाल्या जसा तो 12वीला जातो तसा तो परीक्षा देऊ शकतो. परीक्षा काही अवघड नसते. त्याच्यामध्ये मॅथ्स असतं 11वी 12वीचं, 11वी 12वीचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असतं,
आणि सामान्य अध्ययनाचा अभ्यास असतो. पहिली परीक्षा पास झाली की दुसरी परीक्षा असते 5 दिवसांची, त्याला इंटरव्ह्यू म्हणतात, SSB वगैरे. त्याच्यात मी आता खुलात जाणार नाही. या जर 2 परीक्षा पास झाला तर तुमचा मुलगा 18व्या वर्षी डिफेन्स फोर्सेसमध्ये कमिशन रँक ऑफिसर बनतो. कमिशन रँक ऑफिसर म्हणजे काय, तर हाच मुलगा जो 18व्या वर्षी सिलेक्ट झाला आणि 4 वर्षाचं ट्रेनिंग करून बाहेर पडला 22व्या वर्षी, तो विद्यार्थी नंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा चीफ बनतो. माझं या विषयावरती आता 8 दिवसाचा फाउंडेशन कोर्स आहे. आता या पुढच्या आठवड्यामध्ये जे 8वी, 9वी, 10वी, 12वी पर्यंतचे मुलं असतील त्यांना आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश देतो. माझं ठाण्याला जरी ब्रांच असलं तरी ऑल महाराष्ट्रातून, इंडियातून विद्यार्थी ऑनलाईनवरती ते करतात. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नंतर माझं ब्रॉशर घेऊन त्याच्यावरती नंबर आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता. हे समजून घेण्यासाठी, कारण हा काही 5 मिनिटाचा विषय नाही की लगेच, फक्त एक तुम्हाला माहिती सांगतोय की शासनकर्तेपणा म्हणजे नेमकं काय, तर जे वेगवेगळ्या विंग्स आहेत त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. कोणी गेलं पाहिजे, एका विशिष्ट जातीच्या लोकांनी जायचं नाही. जे फक्त बाबासाहेबांना मानतायत, आदर करतायत त्यांनी नाही. बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी सांगितलं होतं. कारण या देशामध्ये साधारणतः इसवी सन 1000 ते 19व्या शतकापर्यंत शिक्षण हे सर्वांसाठी खुलं नव्हतं. त्याच्या आधी प्राचीन भारताचा इतिहास हा प्रचंड संपन्न आहे. नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, ओदंतपुरी विद्यापीठ, ह्या सगळे जे विद्यापीठ होते हे बौद्ध भिक्षू चालवायचे. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने परदेशातून लोक यायचे. अरबमधून यायचे, युरोपमधून यायचे, एशियाच्या सगळ्या देशातून यायचे. नंतर तो क्रांती प्रतिक्रांतीचा वेगळा इतिहास आहे, त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण आजचं वास्तव काय आहे की 1000 वर्ष तुमची बुद्धी मती झाली, किंवा म्हणजे महात्मा फुल्यांनी लिहिलेलंच आहे, विद्येविना मती गेली. तो एक वेगळा विषय आहे. पण आता तर आपल्याला कळायला लागलं. मग आपण जयंती सेलिब्रेट करत असताना, जयंतीच्या निमित्ताने आज जो माझा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, तशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार होणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. कारण नुसता हे 2 दिवस कार्यक्रम घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, नाचगाणं करणे, फुलहार करणे, याला काही अर्थ नाही. म्हणजे याला अर्थ आहे तात्कालिक अर्थ आहे. लॉंग टर्म बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही असले पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की बाबा या परीक्षा कशा असतात आणि मग जायचं कशासाठी. तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये आता आमचे सर आगलावे साहेब ऑडिट डिपार्टमेंटला फार सिनियर लेवलला अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा कबीर तो सुद्धा माझ्याकडे एनडीची तयारी करतो, मुलगी सुद्धा माझ्याकडे IASची तयारी करते. दोघेही भविष्यातले अधिकारी असतील आमचे. या देशामध्ये म्हणजे मी थोडं स्पष्टच बोलतो की सगळ्यात जास्त गोलमाल डिफेन्स संरक्षण दलात होतं. संरक्षण दल एक जर तुम्ही लढाऊ विमान घेतलं तर त्याची किंमत, एक लढाऊ विमान, आपण साधी गाडी घेतो तर गाडी 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर विमान आहे बाबा, लढाऊ विमान आहे. त्याच्यामध्ये किती करप्शन होतं काय माहिती तुम्हाला. फक्त देशभक्ती आपल्याला दाखवल्या जाते, पण आतमध्ये किती पोखरलेला आहे देश आणि व्यवस्था याचं भान आपल्याला नाही. मग बाबासाहेबांना मानणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, शाहू महाराजांना मानणारा, ज्योतिबा फुल्यांना मानणारा व्यक्ती तिथे का जावा. कारण किमान त्याच्यामध्ये नीतिमत्ता असते असं मी गृहीत धरतो. त्याच्यामध्ये त्याच्यावरती वैचारिक संस्कार चांगले असतात असं मी गृहीत धरतो. अशा चांगल्या विचारांच्या लोकांनी या प्रशासनामध्ये येणं फार गरजेचं आहे. कारण तो तिथे गेल्यानंतर तो खऱ्या अर्थाने सामाजिक सुरक्षा आणि देशाची सुरक्षा एन्श्युअर करतो. ओके, तर हे थोडक्यात डिफेन्स बद्दल झालं. याच्यानंतर या संपूर्ण यंत्रणेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला विविध परीक्षा आहेत, जसं UPSC आहे, IAS, IPS वगैरे. त्याच्यानंतर मग MPSCच्या महाराष्ट्रातल्या एक्झाम्स आहेत. इथे या पनवेलला माझी विद्यार्थिनी जॉईंट कमिशनर होती, तृप्ती सांडभोर. ओके, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त होती मागच्या वर्षापर्यंत, तृप्ती सांडभोर. आज जर माझा कार्यक्रम म्हणजे जर ती आता इथे जर राहिली असते, आता ती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहे, ती आता याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला. जर समजा जर तिथे असतील, तिला माहिती असतं की बोरकर सर आले आहेत कार्यक्रमाला, तर कदाचित ती पण आली असती. कारण मी मागे आता माझा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी फोर्टला कार्यक्रम ठेवला होता. तर फोर्ट संपूर्ण जो झोन आहे
सीएसटी पासून तर तुमच्या मरीन ड्राईव्ह पर्यंतचा त्याचा डीसीपी जो आहे डॉक्टर प्रवीण मुंडे, डीसीपी म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, तो आयपीएस आहे माझ्याकडून, 24व्या वर्षी आयपीएस झाला, 24-24व्या वर्षी. मी येणार हे त्याला सांगितलं आयोजकांनी, तर तो एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये 2 तासासाठी आला तो पोरगा, फक्त बोरकर सर येणार म्हणून. तर त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही जे घडवलेले आहे ते घडवलेले विद्यार्थी लक्षात असतं त्यांना की बोरकर सरांनी आपल्याला त्यावेळेस काय दिलं होतं. फक्त मी करिअर घडवत नाही, मी विचार देत असतो. आणि ज्यांचे विचार घडले ते मग प्रामाणिकपणे कार्य करतात प्रशासनामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या की फार मोठा स्कोप आहे, भरपूर स्कोप आहे. तुम्ही अजूनही म्हणजे मला तर आता मी 20-21 वर्ष या मुंबई परिसरामध्ये काम केलं. अनेक जाती जमातीचे लोक बोलावतात, वेगवेगळ्या जातींच्या संघटना मला बोलावतात, मराठ्यांच्या संघटना बोलावतात, कुणबी असतील त्यांच्या असतील, महादेव कोळ्यांच्या संघटना, आगरी लोकांच्या संघटना, अनेक जाती जमातीच्या मायनॉरिटीच्या संघटना, सगळीकडे मी जात असतो. पण मला अजूनही कळलेलं नाही की इथला विद्यार्थी एवढा उदासीन काय. तो बीकॉम झाला की डायरेक्ट नोकरीलाच लागतो. डायरेक्ट आपलं स्वप्न काय असतं की 10 बाय 10ची खोली, नाही तर 1 रूम किचन, 1 RK, संपला विषय. फार फार झालं तर 1 BHK, ते मग कुठेतरी लांब जायचं, म्हणजे गावकुसा बाहेरच जायचं. नाही का, गावकुसा बाहेरच. आमच्या पिढ्यानपिढ्या गावकुसा बाहेरच होत्या, आम्ही गावकुसा बाहेर. आतमध्ये या ना बाबा, तिकडे घ्या ना, कुलाब्यामध्ये घ्या, दादरला घ्या, हार्ट ऑफ द सिटीमध्ये. हा, तर बेसिकली हे लक्षात घ्या की हे अतिशय महत्वाचं आहे. ते बाबासाहेब आंबेडकर फक्त 2 दिवसापुरता लक्षात घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांचं विजन इतकं प्रचंड आहे की ते म्हणजे ते तुम्ही ते असा म्हणजे असा अभ्यासाला बसले तुम्ही. समजा आता बाबासाहेबांचे भाषणखंड एक तरी वाचला का कोणी? एखादा वाचला? बघितला का? बघितला? हा, इमेज लावलेल्या, त्याचा फोटो काढा आणि तो घरी घेऊन जा, त्याचा एखादा फोटोचा फोटो बनवा आणि त्याची पूजा करा. कारण ते सगळ्यात सोपं काम आहे आपण करतो. बाबासाहेबांचं काम करणं म्हणजे सगळ्यात सोपं काम करणं म्हणजे काय, तर अगरबत्ती मेणबत्ती आणि 2 फुलं टाकणं, हे सगळ्यात सोपं काम आपण करतो. कठीण काम आपण करतच नाही. तो फोटो काढल्यानंतर ते घेतलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, हे काम नाही करत आपण. आणि मग वाचल्यानंतर जे समजलं त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ना, भगवान बुद्धांचे फक्त सुरुवातीला 5च अनुयायी होते. 5 अनुयायी होते बुद्धांचे, 5. हा, कौंडिन्य, बप्प, महानाम, अस्सजी, ओके, महामुद्गलायन, हे 5च अनुयायी होते. आणि या 5चे 50 झाले, 50चे 500, 500चे 5 करोड, 50 करोड, संपूर्ण एशिया. भारतातल्या लोकांची बुद्धी 1000 वर्षामध्ये शिक्षण न मुळात झालेली आहे. त्यांना कळतच नाही की बुद्ध किती मोठी गोष्ट आहे. एवढे मोठेच्या मोठे माउंटेन रेंजेस कोरून 150-150 फुटाच्या बुद्धांच्या मूर्त्या अशाच नाही बसल्या. वैचारिक परिवर्तन होतं ते, वैचारिक परिवर्तन. माणसाचं संपूर्ण हृदय परिवर्तन करणारा बुद्ध, तो बुद्ध बाबासाहेबांनी स्वीकारला. पण आपण आज बाबासाहेबांना स्वीकारताना शिक्षणाला फक्त नोकरीपुरता मर्यादित ठेवू नका. आणि त्यातल्या त्यात ही जी गुलामगिरी आपण स्वीकारली आहे ना, या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कुठेतरी जॉब करण्याची, तुम्हाला हेवी पॅकेज जरी असेल. माझा आता इथलाच पनवेल याच भागातला जय वाघमारे नावाचा विद्यार्थी, तो आता इथे JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये जॉईंट कमिशनर आहे. त्याचं IIT बॉम्बेमधून शिक्षण झालं, IIM कलकत्ता, देशातल्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशन. 12 वर्षापूर्वी 40 लाख रुपये सॅलरी होती त्याची. लात मारली त्यांनी त्या जॉबवरती आणि UPSCची तयारी करून IRS झाला माझ्याच गायडन्समध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये. आता इथे जॉईंट कमिशनर आहे. त्याला विचारलं, म्हटलं राजा तू एवढा मोठा जॉब इथे, म्हटलं 15,000साठी म्हटलं लोक मरमर करतायत, 20,000साठी लोक असं वाटते की बाबा 20,000 नाही 20 लाखाचं पॅकेज मिळालं. म्हटलं तू का सोडली? तर सर म्हणे माझ्याकडे पॅकेज होतं म्हणे, पण माझ्याकडे पॉवर नव्हता. पॉवर कळतंय ना, डबल P. तुम्ही तुमच्या मनामध्ये तो डबल Pचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या सोसायटीतल्या ना, हे जेवढ्या किती आहे तिथे विंग, 5 बिल्डिंग आहे आणि विद्यार्थी असतील ना 40-50 चांगले ग्रॅज्युएशन करणारे. हे लोक आज माझ्या सेशन पासून वंचित राहिले. बेसिकली हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत.
हे वंचित राहिले खरं तर. कारण कसं आहे ना की आपण काय घेतलं पाहिजे, हा जातीनुसार बाबासाहेब स्वीकारू नका बहुजन समाजातल्या लोकांना, कारण आपली बाबासाहेब समजून घेण्याची लायकीच नाहीये. ज्याची लायकी असते तो बरोबर येतो, हे समजणं फार गरजेचं आहे. बाबासाहेब प्रचंड अफाट व्यक्तिमत्व आहे जागतिक लेवलला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी अतिशय मोठ्या संख्येनं जवळपास 12 वाजत आले तरी आपण उपस्थित आहात. याचं कारण अतिशय उत्कृष्ट असा हा भीमगीतांचा नजराणा या ठिकाणी आपल्या सन्माननीय जाधव साहेबांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे. त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण सगळेजण अभिनंदन करूया. आणि खरं तर बाबासाहेबांच्या जीवनावरती मी आपल्याला वेगळं काही सांगण्यासाठी तो उभा नाही आहे, कारण बाबासाहेबांच्या जीवनावरती कितीतरी प्रसंग त्यांच्या जीवनातले ते आपल्याला ठाऊक आहेत आणि अशा गीतांच्या माध्यमातून ते अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या समोर येत असतात. आज आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं या पनवेल तालुक्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. ही वाढलेली लोकवस्ती यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 5, 10, 15, 20 वर्षामध्ये कुठं ना कुठंतरी मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून आणि अनेक जण तर देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून इथे आलेले आहेत. अशा सगळ्या लोकांच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक नवा आदर्श आहे. त्यांचं जीवन कार्य म्हणजे मोठा आदर्श आहे. एकीकडे अगदी सामान्य गरीब परिस्थितीतून पुढे येऊन शिक्षणाच्या आधारे इतकी विद्वत्ता मिळवलेला, मान्यता मिळवलेला असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता जर ते परदेशामध्ये तिथे जर नोकरी करत राहिले असते तर पैशाच्या राशी त्यांच्या पायाशी आल्या असत्या. या देशामध्ये सुद्धा वकिलीसारखा व्यवसाय जर त्यांनी केला असता तरी सुद्धा हे आंबेडकर, तू तिथेच वर्गाच्या बाहेर बस, तुझी जागा तिथेच आहे. तू आतमध्ये जर प्रवेश केलास तर आमची मुलं भांडतील ना, बस तिथेच. शाळेमध्ये गेलो शिकाया, नाही मला शिकविले, वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले, वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले, शाळेमध्ये गेलो शिकाया, नाही मला शिकविले, वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले. माझ्यासारखी कितीतरी आली होती मुले, रंगबेरंगी जणू भासती बागेमधली फुले, शिकविताना धडाकयाना किती किती हसविले, वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले. फळावरी ते उथरली गेले
हसविले वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले माझा बाबासाहेब आंबेडकर काय खात होते? बाबासाहेब आंबेडकर काय खात होते सांगा? पाव आणि कांदा. माणसाने माणसाशी वागावे का असे माझे काय चुकले ते साऱ्यांना दिसे शिकविताना धडातयाना किती वाचविले वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले शाळेमध्ये गेलो शिकाया नाही मला शिकविले वर्गाच्या बाहेर मला का गुरुजीने बसविले वर्गाच्या बाहेर मला